नमस्कार, मी शुभम दुग्ता, LS मराठी. आणि आता आपण खेड तालुक्यातील तहसीलदार कार्यालयाबाहेर आहोत. तर खरं तर आपेडे गावातले ग्रामस्थ या ठिकाणी आलेले आहेत. गेल्या 3.5 महिन्यांपूर्वी पोलीस पाटील आहेत आपेडेतील, त्याच्या विरोधात तक्रार या ग्रामस्थांनी दिली होती. मात्र संबंधित प्रशासनाने कोणत्याही प्रकारची ठोक भूमिका या ठिकाणी घेतली नसताना आता जे ग्रामस्थ आहेत त्यांच्यामध्ये तीव्र नाराजी आणि संताप या ठिकाणी आले. ते पुन्हा एकदा या तहसीलदार कार्यालयामध्ये आलेले आहेत. नेमकं प्रकरण काय आहे ते आपण थेट ग्रामस्थांकडून जाणून घेणार आहोत. नेमकं काय प्रकरण आहे, नेमके तुमच्या काय प्रमुख मागण्या आहेत, काय सांगाल त्याबद्दल? जय महाराष्ट्र. मी सुभाष मापार्ले, आपेडे गावचे पोलीस पाटील नितीन लांबाडे हे यांची पोलीस पाटील पदावरती नियुक्ती झाल्यापासून ते सतत पोलीस पाटील पदाचा गैरवापर करत आहेत. स्वतः वादविवाद निर्माण करून तंटे निर्माण करणे, मनमानी करणे, दहशत करणे आणि गावाची शांतता भंग करून कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम हे पोलीस पाटील करत आहेत. धार्मिक उत्सवाला गालबोट लावण्याचं काम पोलीस पाटील करत आहेत. ते स्वतः गुन्हेगार आहेत. त्यांच्यावरील गुन्हा सिद्ध झालेला आहे आणि अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला पोलीस पाटील या पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यांच्याबद्दल गावात संताप आहे आणि त्या संतापातूनच आपेडे ग्रामस्थांनी 8 एप्रिल 2026 रोजी संबंधित विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. आज 3.5 महिने झाले, अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. आणि म्हणून आम्ही येत्या 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी आपेडे ग्रामस्थ त्यांच्या विरोधात तहसील कार्यालय खेड येथे उपोषण करणार आहोत. जोपर्यंत पोलीस पाटील यांच्यावर कारवाई होत नाही आणि ते बडतर्फ होत नाही तोपर्यंत आमचं उपोषण सुरूच राहणार. गेल्या 3.5 महिन्यापासून प्रशासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. तुम्हाला आता वाटते का की आता प्रशासनाची दखल घेईल आणि त्यांच्यावरती कारवाई होईल? जर 15 ऑगस्ट नंतर देखील कारवाई झाली नाही तरी तुम्ही काय कराल पुढचे? आम्ही आमचा लढा चालूच ठेवणार. संविधानाने लोकशाहीने दिलेला अधिकार आम्ही वापरणार. लोकशाहीच्या मार्गाने आम्ही जाणार आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. आता तुम्ही कुणाकुणाला निवेदन दिलं? प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक आणि आम्ही जिल्हाधिकारी, तसेच या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आणि गृहराज्यमंत्री सन्माननीय योगेशदादा कदम यांनासुद्धा आम्ही निवेदन देणार आहोत. होय, नक्की. जर बघायला गेलं तर सर्वात मोठा प्रश्न या ठिकाणी येतो की गेल्या 3.5 महिन्यांपूर्वी तक्रार दाखल करून देखील प्रशासनाने कोणत्याही प्रकारे खबर घेतली नाही, दखल घेतली नाही. त्यामुळे आपेडे ग्रामस्थ पुन्हा एकदा रस्त्यावरती उतरलेले आहेत. थेट 15 ऑगस्ट रोजी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. कारण आपेडेचे जे पोलीस पाटील आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल असल्याचं ग्रामस्थ मत आहे. त्यांच्यावरती कारवाई करून त्यांना बडतर्फ केलं पाहिजे आणि गावाची जी बदनामी होते ती कुठे थांबली पाहिजे, असं प्रामुख्याने मत ग्रामस्थांच्या ठिकाणी मांडलं गेलेलं आहे. कॅमेरामॅन आदिलसह मी शुभम, LS मराठीसाठी खेड.